माझ्या हातात काकडी आहे, छान अशी आहे. आपण ही अशी खाऊही शकतो मित्रांनो. आणि तुम्हाला बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे पडवळ लागलेली आहे आणि किती मोठी अशी पडवळ आहे बघा माझ्या हातावर. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आम्ही रानात आलो आहे आणि आपण आज आपल्या रानात जे भाज्या आहेत, रानभाज्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इकडे या, तुम्हाला दाखवतो मी आपल्या रानात किती रानभाज्या लागलेल्या आहेत मित्रांनो. पहिली भाजी तुम्ही बघताय ना मित्रांनो, ही ना टाकल्याची भाजी याला म्हणतात मित्रांनो. खूप अशी छान असते ही भाजी आणि इथे टाकल्याची भाजी इथे भरपूर सारी लागलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे हे जे मोठं पान आहे ना मित्रांनो, ह्याला हळदीचं पान आहे मित्रांनो. आणि हे आपण मोदकासाठी वापरलं जातं, गणपतीसाठी स्पेशली. अजून इथे भाजी मित्रांनो, ही चवळीची वेळ आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे हे बघा, एक चवली लागलेली आहे मित्रांनो आणि ही त्याची वेल आहे. ह्याचीसुद्धा आपण भाजी करतो. ह्याच्या कवळ्या पानांची पण भाजी केली जाते मित्रांनो. हे कवळं पान आहे, ह्याचीसुद्धा भाजी केली जाते मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता आंबाडी जी म्हणतो आपण, ती ही आंबाडीची भाजी आहे मित्रांनो. इथे भरपूर साऱ्या प्रमाणात लागलेली आहे आपल्या वाडीमध्ये. आणि मगाशी तुम्हाला दाखवलेलं मी हे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये, आपण याला डोंगर जिरा असं म्हणतो, याची आपण चटणी करतो, मस्त अशी लागते. बघू शकता इथे भरपूर प्रमाणात लागलेले ते. तर आपल्या वाडीत शिराळा म्हणून लागलेलं आहे बघा, किती मोठं आहे. तुम्ही बघू शकता इथे पण लागलेलं आहे. याला मराठीत दोडकी असं म्हणतात मित्रांनो. आपण पूर्ण याची वाडी केलेली आहे. हे त्याचे पान आहेत, इथे बघू शकता छोटंसं लागलेलं आहे. ही काकडी आहे मित्रांनो, छोटीशी काकडी, अजून मोठी झालेली नाही ती. त्यानंतर आपण भेंडी लावलेली आहे. ही 7 धारेची भेंडी आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता आता इथे फुलं आलेली आहेत आणि भेंडी येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. छोटीशी भेंडी आहे मित्रांनो, हे बघा. आणि अशी भेंडीची पानं असतात मित्रांनो. आता ही भेंडी लागायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. लागल्यानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा दाखवू ही भेंडी कशी असतात. 7 धारेची भेंडी आहे मित्रांनो. आणखी एक इथे रानभाजी आहे मित्रांनो. हे आंबाडी मगाशी तुम्हाला दाखवले मी. आणि इथे तुम्ही जे छोटी छोटी झाडं बघता मित्रांनो, हे बघा, हे जे आहे ना मित्रांनो, आजोळा म्हणून आहे. आणि याची आपण चटणी करतो. खूप अशी छान अशी चटणी लागते मित्रांनो याची पण. ही पण एक रानभाजी आहे मित्रांनो. आणखी तुम्हाला रानभाजी दाखवतो मित्रांनो. इथे तुम्ही बघताय ना, ही जी मित्रांनो भाजी आहे ना, ही तेराची भाजी आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे भरपूर प्रमाणात आहे. इथे सगळी तेराची भाजी आहे, त्याला तेराची भाजी म्हणतात. आळूसारखी पानं असतात मित्रांनो, छोटी छोटी. आणि याची भाजी केली जाते. याची देठांची सुद्धा भाजी केली जाते. तुम्ही बघू शकता इथे गवती चहासुद्धा आहे आपल्याकडे मित्रांनो. हे बघा, छान असं गवती चहा आहे. आपण याची पानं चहामध्ये यूज करतो मित्रांनो. आपण दुसऱ्या वाडीत आलो आहे आणि तुम्हाला बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे पडवळ लागलेली आहे आणि किती मोठी अशी पडवळ आहे बघा. माझ्या हाता एवढी खूप मोठी पडवळ आहे. आणि इथे सुद्धा लागलेले आहे आणि खूप प्रमाणात आपण इथे लावलेलं आहे पडवळ. इथे सुद्धा आहे मित्रांनो, हे बघा, इथे सुद्धा आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता समोरच आहे. पडवलची भाजी आहे मित्रांनो ही. इथे भरपूर लागलेले आहेत मित्रांनो. इथे काकडी लागलेली आहे आणि छान अशी मोठी काकडी आहे मित्रांनो. आणि इथे सुद्धा आहे मित्रांनो, हे बघा, ही अशी छान अशी मोठी काकडी लागलेली आहे मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता. अजून इथे पण आहे मित्रांनो, इथे पण लागलेली आहे, छोटी आहे. हे बघा, इथे लागलेली आहे, तिथे सुद्धा लागलेली आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, ती छान अशी मोठी काकडी लागलेली आहे मित्रांनो. हे बघा, मी तोडून घेतलेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता माझ्या हातात काकडी आहे, छान अशी आहे. आपण ही अशी खाऊही शकतो मित्रांनो, मस्त लागतो मित्रांनो.